नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज 5 जुलै 2026 या कालावधीचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची स्थिती, काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट 5 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सून पुन्हा चांगला सक्रिय राहण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक प्रभावी होत असून त्याचबरोबर अरबी समुद्रालगत सक्रिय ऑफशोर ट्रफमुळे महाराष्ट्रात ओलसर वाऱ्याचा पुरवठा वाढला आहे। त्यामुळे दुपारनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। कोकण, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात सर्वाधिक पावसाची शक्यता, विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। काही भागात 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज। डोंगराळ आणि घाट परिसरात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास स्थानिक पाणी साचणे, छोटे ओढे नाले भरून वाहणे, भूसंकलनाचा धोका वाढू शकतो। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणी आणि खत व्यवस्थापन नियोजन स्थानिक हवामान अंदाज पाहून करा। काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा। मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। एकंदरीत आज 5 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत कोकण, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता। तर महाराष्ट्रातील इतर भागातही चांगल्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि या कमी दाबाच्या क्षेत्राभोवती असलेले बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान सरकणार आहे। तसेच अरबी समुद्राच्या लगत कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे। तर या दोन्हीचाही प्रभाव महाराष्ट्रावर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पावसाची स्थिती राहील। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात ढगाळ वातावरण राहील आणि दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची स्थिती फारशी नाही। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील। जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा या भागात जोरदार ते काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही काही जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील दुपारनंतर। तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही दक्षिण कोकणातील सावंतवाडी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, धामणे तसेच कानाकुंबी, बिचेलम मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव
तसेच गवाली गोंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। कोल्हापूर जिल्ह्यात आजरा इकडे जोरदार स्वरूपात राहील। नेसरी अड्डाला हलका मध्यम पाऊस राहील। कुरणवाडी सांगेश्वरा चिकोडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जोरदार पावसाचा अंदाज राधानगरी तसेच कापसी निपाणी कागल इस्पुर्ली कोल्हापूर परोळा संगरूळ मलकापूर कोकरूड मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनी कोडाली अष्टा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। दुपारनंतर या पावसाची स्थिती राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग कुणकेश्वर हलका मध्यम राहील। वायगणी पुयपकासल कडेगाव पटेगाव जोरदार स्वरूपात राहील। पोंडा खारेपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। राजापूर रेपटण तसेच मलकापूर कोकुडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लांजा बेलकर सक्रापा रत्नागिरी नेरवा मुलगुण संगमेश्वर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना पाटण आणि तसेच गुहागर मार्ग तांबे तुफान स्वरूपात राहील। अरळ अरवाडे वचटपोट सागदेव मेढा उडाले इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। पाचपाणी कलसीत मंदनगर महाड वर्धन गोरेगाव आणि बोरशळ या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याचा परिसर प्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकरवन जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच खोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्जत कुसर मुंबई नवी मुंबई इकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील। ठाणे कल्याणुली ओमवाडी क्रिस्तीवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। सम्राटगुंडा राजूर कोटाले या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर विसर वाणीगाव कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये रावरी देवळी प्रवरा बनास निवासा वडोलबेलवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। शिर्डी पुलतांबा कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिकमध्ये नांदूर शिंगोटे तिरडी डुबरे जोरदार स्वरूपात राहील। निमगाव शिन्नर मंजूर लासलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर तसेच वणी डोडांबे चांदवड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अहिल्यानगरचे काही परिसर पुणे जिल्ह्याचे काही परिसर सोलापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। लातूर आणि हिंगोली परभणीच्या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज नांदेड वगळता या जिल्ह्याच्या काही भागात पेटुंबरी तसेच अद्रापूर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। महागाव मौर हिंगोली जिल्ह्याचा परिसर आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर साक्री डहाणी पुसद खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अन्य लाडके धारवा कर्जना इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। वर्धा तुळजापूर आणि नागपूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर भंडारा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती बुलढाणा अकोला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राहील तर रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अळरणा आणि कर्नाटक राज्याचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील। कडेगाव पटेगाव गारगोटी कणकवली रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर पोंडा राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। खारेपटण गगनबावडा परोळा संगरूळ कोल्हापूर ज्योतिबील किनकोडाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात बेलकर सक्रापा संगमेश्वर माकंचन जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना पाटण अरळ अरवाडे हेडवी मार्गाव तांबे गुहागर सरवाट उचटपोट मेढा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। डहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाई महाबळेश्वर रावडी बोरशिरळ महाडवर्धन गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकरवन इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचरुळ कोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत कुसर आंबेगाव मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याणमुली मीरा भाईंदर इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत राहील। पालघर जिल्ह्याकडे वसई विरार पालघर मन्नर इकडे तुफान अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। घाटमाथ्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत राहील।
जळगाव जिल्ह्याकडे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। जोरदार स्वरूपात रात्री उशिरापर्यंत साक्री, बॅट, चिंचखेड, डीवी, दुसाने, पिंपळनेर, चोरवड, नवापूर, अमलीकोकसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, कापडणे, आर्वी, बोकरूड आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे नाशिक जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा धरणगाव, एरंडल, जळगाव, उसाळ, उडाली, मुक्ताईनगर, पाहूर, जामनेर, भोर, मुडगोपाचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही नाशिक, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, सोलापूर आणि तसेच बीड, नांदेड वाघाला, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। तर नांदेड वाघाला या जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान खुंडलवाडी, धर्माबाद, बैसना, भोकर, हिमायतनगर, किनवट इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तर जोरदार पावसाची शक्यताही महागाव, माऊर इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत राहील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, खंडाळा हलका पाऊस राहील। डिग्रस, साक्री, देहाणे, रुईजवई मुसळधार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील। नेर, लाडखेड, धारवा इकडे रात्रीच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे मंगळूरपेठ, कर्जत, खेरडा तसेच नांदगाव, खंडेश्वर, नेर, अमरावती जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर विदर्भातील दक्षिण भागाकडे पावसाचा जोर कमी राहील। चिखली, खेलवड, बुलढाणा, गिरडा, पिंपरी गवली, मोटाला, भोर जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच खामगाव, शेवगाव आणि तसेच लगतचा परिसर बाळापूर मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, जवमत, हिरवाखेड, तेलरा, आंबारा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। तसे अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर इकडे हलका मध्यम पाऊस असून गडचिरोली जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लांजी, गोंदिया, सांगझरी, रांजेगाव, वारासिवनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तसेच रात्रीच्या पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज फारसा नाही।